हाय, ह्या व्हिडिओमध्ये आपण आता पानांचा आकार कसा काढायचा तो आपण भाईला वगैरे काढू शकतो ते पाहणार आहोत. सर्वप्रथम मी एक कुंदन गमच्या साह्याने लावून घेतला, त्याच्यानंतर स्टोन चेन त्याला चिटकून घेतली. नंतर आता आपल्या आरीच्या साह्याने मी त्याच्यात मोती ॲड करत जाणार आहे. आरीमध्ये अशा प्रकारे मोती घेतला, नंतर रिटर्न आपली आरी खाली 1-2 राऊंड, रिटर्न तो धागा रिटर्न वरती. आता असंच कंटिन्यू हे आपल्याला पूर्ण ह्या पानाच्या आकाराला करत राहायचं आहे. धागा रिटर्न खाली, नंतर रिटर्न आपल्या आरीला 1-2 राऊंड, तो धागा रिटर्न वरती. असं हे पूर्ण सर्कलला मी करत राहणार आहे. हे अशा पद्धतीने नंतर आपल्या आरीमध्ये अजून मोती इन्सर्ट केले, रिटर्न धागा खाली, नंतर आपल्या आरीला 2 राऊंड, 1-2, तो धागा रिटर्न वरती. अशा पद्धतीने नंतर अजून आपल्या आरीमध्ये मोती इन्सर्ट केले, ते ह्या धाग्यात ॲड केले. नंतर आपल्या आरी रिटर्न खाली 1-2 राऊंड, रिटर्न तो धागा वरती. अशा पद्धतीने आपण हे आपले गोल कुंदन आकृतीच्या आकाराचं हे आपण पूर्ण केलं. आता ह्याच्यावर आपण स्टोन चेन ॲड करणार आहोत. आता आपण ह्याला स्टोन चेन लावून घेतली, नंतर डबल आपण मोत्यांची लाईन करणार आहोत. आपल्या मनी आरी खाली इन्सर्ट केली, नंतर त्याच्यामध्ये आता आपण मोती ॲड करत राहणार आहोत. आरीमध्ये मोती इन्सर्ट केले, रिटर्न आपली आरी खाली 1-2 राऊंड, तो धागा रिटर्न वरती. अशा पद्धतीने ही आता पूर्ण लाईन आपण अशी मण्यांनी पूर्ण करून घेणार आहोत. मोती इन्सर्ट केले, नंतर आपली आरी बरोबर खाली 1-2 राऊंड, तो धागा रिटर्न वरती. अशा पद्धतीने नंतर अजून आरीमध्ये मोती इन्सर्ट, रिटर्न आपली आरी रिटर्न खालच्या दिशेने 1-2 राऊंड, तो धागा रिटर्न वरती. नंतर अजून मोती ॲड करत राहायचे. नंतर मी अजून आपल्या आरीमध्ये मोती इन्सर्ट केले, नंतर ते धाग्यात टाकले. नंतर आपली आरी खाली 1-2 राऊंड, 1-2 राऊंड, तो धागा रिटर्न वरती. असं हे पूर्ण मी करत राहणार आहे. पद्धतीने आपण ह्याच्यात मोती ॲड करत गेलो आहोत. 1-2 राऊंड, नंतर रिटर्न आपली आरी वरती. अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पानाच्या आकाराचा हा पॅच बनवला आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.